चांगलं जेवण लागतं. अरे जेवण कर ना. आणि जेवण तर तसंच पडलंय. रडून नको दाखवू. तुला काय चांगल्या हॉटेलमधून जेवण नाही येणार. तेच काय, काम बिम तर काही करीत नाही आणि खायला तर चांगलं पाहिजे. आई हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. आई तो जेवण केलं आणि हे वहिनी तुम्ही आईला जेवण नाही दिलं ना. भैया जेवण तर दिलं होतं ना. एक पोळी कालचा भात तो पण शिळा तुम्हाला जर दिला तर तुम्ही खाता का. भैया आता भारी हॉटेल मधून आणून आम्ही देऊ शकत नाही. आणि तू बायको आली तर आईला विसरला. अरे राहुल, 5 स्टार हॉटेलमधून काय जेवण आणून देणार नाही आणि जे आहे ते दिलं. तू ते दिवस पहिले विसरून गेला का. आपण लहान असताना आई बाहेर काम करून आपलं पोट भरत होती. ती स्वतः उपाशी राहून आपल्या दोघाला जीव घालत होती. हे बघ राहुल, ज्यावेळेस आपण लहान होतो का त्यावेळेस आपल्याला आई वडिलांनी खाऊ घातलं, पण हे तर प्रत्येक आई वडिलाचं कर्तव्य असतं. मग आपलं काम नाही का त्यांना सांभाळायचं. हे बघ राहुल, मग आपलं काम नाही तिला सांभाळायचं. आता मला बायको आहे, मग हिला सांभाळू का हिला सांभाळू. हे बघ भया एक गोष्ट लक्षात असू दे, ज्यावेळेस तुला मुलगा होईन का त्यावेळेस तुला कळन एक आईचं दुःख किती असतं. तर तो आईचं मन दुखिलं एक लक्षात असू दे, जो आईचं मन दुखितो का त्या आयुष्यामध्ये कधीच खुश राहू शकत नाही. राहिलं गोष्ट इथं राहायची, हे घर आईचं आहे. आणि चला निघा इथून. आणि ऐका आजपासून तुम्ही आईसाठी मेले आणि याच्यानंतर तुम्ही दोघं इथं दिसले पण नाही पाहिजे. चला निघा इथून.